Did you not understand? Did you not understand? What is wrong with you? There are hundreds of people waiting. Why the rally could not be held at a nearby open ground instead of disrupting the vehicular movement? Get out of here! You are causing a traffic jam. आता तुम्ही म्हणाले सकाळ सकाळ संदीपराव कुणा कुणाला फाड फाड इंग्रजीमधून झापताय. अहो पण मी नाही झापलंय, ही माझी भाषा नाहीये. हे झापलंय एका महिलेनं, तेही एका मंत्र्याला. भर रस्त्यात वाहतूक कोंडी करून आपण जे तोंडावर पडलोय ते विधेयक जे नामंजूर झालंय ते विधेयक कसं योग्य होतं हे पटवण्यासाठी भाजप आणि बाकी सगळे महायुतीतले घटक पक्ष रस्त्यावर उतरतात काय, वाहतूक कोंडी करतात काय आणि जन आक्रोश मोर्चा काढतात काय. पण याच जन आक्रोश मोर्चामध्ये एका महिलेनं असंच फाड फाड इंग्रजीतून मंत्र्यांना झाप झाप झापलं. आंदोलकांना सुद्धा सोडलं नाही, पोलिसांना सुद्धा सोडलं नाही. या महिलेचा राग एवढा अनावर का झाला? या महिलेनं गिरीश महाजनांना का झापलं? पाहुयात पहिल्यांदा त्या महिलेचा व्हिडिओ, पाहुयात या महिलेचा दुर्गावतार. मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं. ओके, गेट आउट ऑफ हियर. Did you not understand? Did you not understand? अरे जाइए. No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मैं बात करता हूँ. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. Shut up. हटाओ ना. लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्यानंतर सगळीकडं भाजप तोंडावर पडली आणि मग गिरे तो भी टांग उपर याच उक्तीनं सगळ्या महाराष्ट्रात देशात थैथयाट मांडायला सुरुवात केली. मग जन आक्रोश मोर्चा काय? महिलांना आरक्षण मिळून न देण्यासाठी विरोधकांनी कसा डाव टाकला असं सांगणं काय आणि मग यातून वेगवेगळी आंदोलनं उभी करणं काय. असंच एक आंदोलन वरळीतल्या जांभोरी या मैदानावर होणार होतं. आता हा जन आक्रोश मोर्चा, आता या मोर्चामध्ये भाजप सोबत बाकीचे देखील अनेक जण महायुतीतले घटक पक्ष सहभागी झाले आणि मग त्या जांभोरी मैदानाकडे जाताना सगळा रस्ता जाम झाला. आपल्याला आठवत असेलच, तोंडावर पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः 8:30 वाजता देशाला संबोधित करून हे विधेयक हाणून पाडण्याचा काँग्रेसनं कसा डाव रचला, विरोधकांनी कसा डाव रचला हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यानंतर आपल्याच महाराष्ट्रात दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनी महिला पदाधिकाऱ्यांसोबत एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत देखील विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आता हे सगळं झाल्यानंतर कार्यकर्त्यांना साहजिकच आहे चेव चढणारच की. मग मंत्री, संत्री, कार्यकर्ते, समर्थक वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढायला सुरुवात झाली, आंदोलन करायला सुरुवात झाली, संमेलन भरवायला सुरुवात झाली आणि मग मात्र याच आंदोलनाचा एक भाग वरळीत देखील काल पार पडणार होता. आता जांभोरी मैदानाकडे हे सगळे कार्यकर्ते, समर्थक जायला निघाले. वरळी डोम येथे या जांभोरी मैदानावर जन आक्रोश महिला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या जन आक्रोश महिला संमेलनामध्ये आवाज निघाला तो एका महिलेचाच. तिच्या दुर्गावताराचा भाग या सगळ्या आंदोलकांना पाहायला मिळाला. खरं तर हे संमेलन ज्या ठिकाणी होणार होतं त्या ठिकाणी जाणारा जे काही आंदोलक रस्त्यात उभं राहून सगळी ट्रॅफिक जाम करून
या सगळ्या गोंधळात गोंधळ घालत होते ते पाहून या वाहतूक कोंडीत अडकलेली एक उच्च शिक्षित महिला चक्क गाडीतनं उतरली आणि मग सुरू झाला या महिलेचा दुर्गावतार. अर्थात तिला पाहताच सगळे पोलीस धावले, महिला अधिकारी धावल्या आणि मग मात्र तिनं आपली फाडफाड इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांचा वापर करून या सगळ्यांना खडे बोल सुनावले. काय म्हटली ती? पहिलं वाक्य, 1 घंटे से या खडी. आता हे सगळं ऐकताना त्या ठिकाणी महिला अधिकारी तिला सावरायला समजूत काढायला पुढे जात असताना, डोंट टच मी, डोंट टच मी. यहाँ का इंचार्ज कौन है बॉस? मैं आपसे कुछ पूछ रही हूँ, हु इज इंचार्ज? आपके सीनियर कौन है ये बताइए, यहाँ पर इंचार्ज कौन है बॉस? मैं आपसे कुछ पूछ रही हूँ, हु इज इंचार्ज? अक्षरशः तिचा पारा चढला होता, राग अनावर झाला होता. मग मात्र तिने पोलिसांकडून आंदोलकांकडे मोर्चा वळवला आणि थेट आंदोलकांनाच विचारलं, देयर इज एम्प्टी ग्राउंड, गो देयर, शाउट देयर, गेट आउट नाउ. You allow the damn traffic! No, I've been waiting! I have to pick up my bloody child. I've been standing. When are you moving? There is an empty ground there. Go shout there! Now! आंदोलक देखील त्या ठिकाणी घाबरले. आता मात्र त्या महिलेनं थेट महाजनांना गाठलं, कारण की त्या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन या सगळ्या आंदोलकांसोबत उपस्थित होते आणि पत्रकारांना संबोधित करत होते की हे विधेयक किती महत्वाचं होतं, पण विरोधकांनी हे विधेयक नामंजूर करून कशी देशात महिलांना नको त्या दरीत लोटलेला आहे. पण त्याच वेळी या महिलेचा आवाज गिरीश महाजनांच्या कानावर पडला. आता तो आवाज पडताच गिरीश महाजन ची देहबोली, त्यांची बॉडी लँग्वेज पहा, एकाच दुसरा शब्द तोंडात आला, व्हॉट हॅपन्ड, व्हॉट हॅपन्ड. पण या महिलेनं मात्र जी वाक्य ऐकवली ती वाक्य कानात जाळ काढणारी होती. दिवसा ढवळ्या गिरीश महाजनांना या महिलेनं तारे दाखवले, झापलं. काय म्हणाली? डिड यू नॉट अंडरस्टँड, डिड यू नॉट अंडरस्टँड व्हॉट इज रॉंग विथ यू? देयर आर हंड्रेड्स ऑफ पीपल वेटिंग. Why the rally could not be held at a nearby open ground instead of disrupting the vehicle movement? Get out of here! You are causing a traffic jam. मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? Get out of here! Did you not understand? Did you not understand? अरे जाइए. No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. चलो आओ मैं. Get out of here. अरे मैं बात करता हूँ. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. Shut up. हटाओ ना. मोकळ्या मैदानात तिकडे जावा, तिकडं ओरडा, तिथं आंदोलन करा. अरे कशाला वाहतूक कोंडी करताय? समजत नाही का तुम्हाला मी काय बोलतेय ते? गिरीश महाजनांचं आपलं एकच, व्हॉट हॅपन्ड, व्हॉट हॅपन्ड. आता मंत्र्याला झापतायत बोलल्यानंतर पोलीस वाचवायला आले, पण या महिलेच्या तावडीतून पोलीस सुद्धा सुटले नाहीत. मग तिनं पोलिसांना आपला रुद्रावतार दाखवला. एक पोलीस मैडम ला त्या महिलेला म्हणतोय, मैडम मैं बात कर रहा हूं, मैडम मैं बात करता हूं. महिला, मेरे से कोई बात नहीं करेगा, यहां से इस ट्रैफिक को हटाओ. पोलिसाचं उत्तर, हटा राव, शटअप, हटा राव, शटअप. पोलिसाचं तोंड त्या महिलेनं बंद केलं. तितक्यात परत पोलीस म्हणे, आप कहाँ रहते हो, आप कहाँ रहते हो, आपका क्या प्रॉब्लम है? त्यावर महिला म्हणाली, मैं इस रोड पे 1 घंटे से ज्यादा खड़ी हूं, मैं यहां रहती हूं. त्यावर पोलीस म्हणाले, आवाज कम करो, आवाज कम करो. पण या महिलेने टाकलेला आवाज अख्ख्या वरळीत घुमला, शटअप, शटअप. किसी से बात नहीं करनी है. आप कहाँ रहते हैं? यहाँ रहते हैं. चलो आपका क्या प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर चलो, 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ. क्यों खड़ी हूँ? कहाँ पे वहाँ व्हीकल है आपका? चलिए. चलो 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 चलो. आवाज कम करो.
आता मात्र या भाजपला एका महिलेनं हादरवून सोडलं आणि नारी शक्तीची ताकद काय असते, महिला शक्तीची ताकद काय असते हे महिलांसाठीच मोर्चा काढणाऱ्या, महिलांच्या सन्मानासाठी मोर्चा काढणाऱ्या या भाजपला दाखवून दिलं. खरं तर हा आवाज फक्त एका महिलेचा नाहीये, हा आवाज महाराष्ट्रातल्या, देशातल्या प्रत्येक सर्वसामान्य महिलेचा आहे की जिला रस्त्यावर उतरून पोलिसांना, मंत्र्या संत्र्यांना हेच सांगायचंय, तुमची मोर्चे, तुमचे आंदोलन, रस्ते या सगळ्यांवर तुम्ही उद्योग करता, वाहतूक कोंडी करता, त्याचा त्रास आम्हाला होतो आणि या वाहतूक कोंडीतून आम्हाला सुटण्यासाठी काय करावं लागतं याचं उत्तर यावेळी महिलेनं दिलंय. वाहतूक कोंडीत काय पहिल्यांदाच कोणी सापडलंय? अहो कितीतरी महिला याच्या आधी सापडलेल्या आहेत, पण कोणी हुकाचू करत नाही. काय चाललंय पुढे अंदाज घ्यायचं, आंदोलन ठीक आहे, पण ही महिला तशी नव्हती. या महिलेनं गाडीतून उतरून रस्त्यावर मंत्र्यांना खडे बोल सुनावले, पोलिसांना झापलं आणि दाखवून दिलं की सर्वसामान्यांचा रस्ता आहे, सर्वसामान्यांच्या आवाजासाठी भांडत असाल तर जिथं जागा दिली तिथं जायला हवं, नको त्या ठिकाणी नको. वाहतूक कोंडीमुळं आधीच एक तर उशीर, त्यात तटकळत बसावं लागल्यानं मग मात्र या महिलेनं जो काही पारा चढवला आणि दाखवून दिलं की भारतातल्या महिलेला काय हवंय, तिला काय अपेक्षित आहे. अहो मोर्चे काय कमी निघतात का? पण आता मात्र या महिलेनं शिकवून दिलं. या महिलेनं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला शिकवलंय की हा असा अंदाज पाहिजे, हा असा आवाज पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी यायला पाहिजे. कोणी सांगितलं? महाराष्ट्रातली भाषा मराठी आहे, मराठीतून बोला, पण यांना सुनावा, यांच्यापेक्षा आपला आवाज मोठा ठेवा. आज पाण्यासाठी मोर्चा काढावा लागतो, आज महिलांवर, पोरीबाळींवर अत्याचार होत आहेत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढावा लागतो. पण या मोर्चामध्ये हेच पोलीस अधिकारी त्या ठिकाणी येऊन या मोर्चाची अडवणूक करतात, हेच मंत्री संत्री त्या ठिकाणी येऊन आश्वासन देतात आणि आरोपी मोकळे सुटतात. अरे या सगळ्या मोर्चातून, आंदोलनातून, संमेलनातून यांना फक्त आपली राजकीय पोळी भाजायची असते. सर्वसामान्य महिलांचं काय म्हणे तर लोकसभेत 33% महिला आरक्षणाला आज भारतातल्या महिला मुकल्या. महायुतीनं, एनडीए सरकारनं जे विधेयक आणलं होतं ते नामंजूर करून काँग्रेसनं महिला विरोधी धोरण दाखवून दिलं. अहो त्या विधेयकाचं नावच नारी शक्ती वंदन आहे. ही खरी नारी शक्ती जी महिलेने दाखवली तिला खरंच वंदन आहे. सॅल्यूट आहे त्या महिलेला की जिनं भर रस्त्यात एका मंत्र्याला झापलं, भर रस्त्यात पोलिसाला झापलं, भर रस्त्यात आंदोलकांना झापलं आणि दाखवून दिलं इथली नारी अबला नाही. ही नारी कुणाच्या यासाठी त्यासाठी आणि 2-4 पैशांच्या मिंद्यासाठी, मतांसाठी पुढे आलेली नाही, तर ही नारी म्हणजे या नारी शक्तीचा बुलंद आवाज करण्यासाठी आलेली आहे. आणि हाच आवाज लोकशाहीचा आवाज आहे. आता त्या महिलेचा आवाज तुमच्या कानात घुमलाच असेल, परत एकदा ऐकायला काय हरकत आहे. दिवसा ढवळ्या या महिलेनं मंत्री गिरीश महाजनांना कसे दाखवले तारे एकदा पहाच. मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? गेट आउट ऑफ हियर. Did you not understand? Did you not understand? अरे जाइए. No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. चलो आओ मैं. Get out of here. अरे मैं बात करता हूँ. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. Shut up. हटाओ ना.